नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभरीत प्रोडक्शन्समध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण कोणता नवीन विषय घेऊन नाही आलो आहोत. आज मी घेऊन आली आहे एक रियालिटी तुमच्यासमोर. ती आहे तारांगण. तारांगण ही मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा आहे. ती आहे मुरबाडमध्ये शिरवली गावात. तर फ्रेंड्स, आज जाणून घेऊया की या कार्यशाळेचं नियोजन काय आहे, त्यांचा उपक्रम काय आहे आणि ते का ही कार्यशाळा चालवतात. तर बघूया फ्रेंड्स, चला तुम्ही माझ्यासोबत. गतिमंद मुलांना वाढवणे ही तारेवरची कसरत आहे. या मुलांना संगोपन करताना बराच कठीण समस्येचा सामना करावा लागतो. जसे या मुलांकडे सहानुभूतीपूर्वक पाहणे. कधीकधी उपहासात्मक नजरेंचा सामना या मुलांना करावा लागतो. ही मुलं दुर्लक्षित राहतात. अशा दुर्लक्षित गरीब मुलांना शिक्षण मिळावे, त्यांना सर्वसामान्यांसारखं मुक्त जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी तारांगण ही मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा 2020 पासून काम करते. तर फ्रेंड्स, तारांगण या संस्थेचे ट्रस्टी आणि चेअरमॅन विकास मारसे सर यांच्याकडून आपण तारांगणची ही स्टोरी जाणून घेऊया. म्हणजे हा उपक्रम त्यांनी का चालू केला, कशासाठी चालू केला, त्यामागचं कारण काय, तर आपण विकास सरांकडूनच जाणून घेऊया. विकास सर, सांगू शकाल का? मूळ उद्देश हाच होता की ज्या जीवाला इतर सर्व अपंगतावरती मात करता येते, परंतु ह्या जीवाला या अपंगतावरती मात नाही करता येत. तसं तुम्हाला कोणीतरी कानाची मशीन देईल, तुम्ही ऐकू शकता, तुम्हाला कोणीतरी नेत्रदान करेल, त्याचा सिक्स सेन्स पण सुरू होतो, जी व्यक्ती अंध असते त्यांचं. परंतु ही जी मुलं आहेत त्यांना यांच्या अपंगतावरती मात नाही करता येत. मूल लहान असताना निदान होतं, त्यावेळी ह्या मुलांच्या समस्येसाठी आईवडिलांकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसतं. नॉर्मल मुलांच्या बाबतीत जसं आईवडिलांच्या अपेक्षा असतात की हा काहीतरी शिकून काहीतरी मोठा होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल, काहीतरी होईल, म्हातारपणाची काठी होईल, वंश पुढे घेऊन जाईल, ह्या ज्या अपेक्षा असतात ती अपेक्षा ह्या मुलांकडून पूर्ण होणाऱ्या नसतात. आणि मग तिथपासून या मुलाची खऱ्या अर्थाने अवहेलना सुरू होते. गावाकडच्या मुलांना खूप समस्या आहेत. त्याच्या अंगावरती धड कपडे नाही, त्याला स्वच्छता नाही, त्याला पोटभर अन्न नाही, कुणाच्याही कार्यक्रमामध्ये बिनबुलाय मेहमान, न बोलवता आलेला पाहुणा, कोणीतरी मायेने, कोणीतरी चेष्टेने, कोणीतरी अवहेलनेने अशा पद्धतीने त्याला त्या कार्यक्रमामध्ये खाऊ घालतो आणि त्याची शेवटी कुचेष्टाच होते. अशा पद्धतीचं ह्या माणसाच्या वाट्याला जीवन असतं. परंतु तारांगणमध्ये जेव्हा ह्या मुलाचं पुनर्वसन होतं, जेव्हा तो या संस्थेत दाखल होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगण्यासाठी आम्ही तयार करतो, त्याला स्वावलंबी करतो. शाळेची स्थापना विकास मारसे यांनी केली. ते गेली 10 वर्षे एका शाळेत स्पेशल टीचर म्हणून काम करत होते. पण कोरोना काळात त्या शाळेला अशा मुलांना सांभाळणं कठीण झालं होतं. त्यामुळे शाळेने सर्व स्टाफला कामावरून काढून टाकलं. घरी आल्यावर काही दिवसांनी या मुलांच्या पालकांचा त्यांना फोन येऊ लागला की तुम्ही या मुलांसाठी काहीतरी करा. त्यावेळी विकास मारसे यांनी काढून टाकलेल्या इतर स्टाफला बोलावून आपण या मुलांसाठी काम करण्याचे ठरवले. या शाळेसाठी काही लोकांनी त्यांना मदत केली. त्यानंतर प्रयत्न करून जागेची व्यवस्था केली. 2020 मध्ये कोरोना काळात त्यांनी मतिमंद मुलांसाठी शाळेची स्थापना केली. गरीब शेतकरी कुटुंबातील अशा मुलांसाठी ही निवासी कार्यशाळा काम करते. सर, मला सांगू शकाल का की टोटल आपल्या या कार्यशाळेत किती विद्यार्थी आहेत आणि स्टाफ किती आहे? आपल्या कार्यशाळेमध्ये आत्ता सध्याची संख्या 30 विद्यार्थी आहेत आणि 30 विद्यार्थ्यांच्या पूर्ण सेवेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी 9 जणांचा स्टाफ आपण नेमणूक केलेला आहे. आणि 9 जणांचा स्टाफ त्यांच्या सर्व हालचाली, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि ह्यांचं जे फर्स्ट एड आहे म्हणजे मेडिसिन्स वगैरे, ते पण तुम्ही डेली तुमचं ते शेड्यूल असणार ना की कुठल्या मुलाला कोणतं मेडिसिन द्यायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवलं. डॉक्टरांनी जी औषधं आईवडिलांना सुरुवातीपासून जी लिहून दिलेली असतात ती औषधं आम्ही त्यांच्या घरच्या माणसांकडून मागवतो आणि ते त्यांचं जेवण झाल्यानंतर
काही जेवणापूर्वीची आहेत, अशी तिन्ही वेळी त्यांना आम्ही औषधं देतो. आणि 30 मुलांपैकी जवळजवळ 22 ते 23 मुलांना औषधं सुरू आहेत. या शाळेत 30 मुलं आहेत. या मुलांचे पालक त्यांना जमेल त्याप्रमाणे फी देतात, तर ज्यांना जमत नाही त्यांची मुलं येथे मोफत देखील राहतात. अशा मुलांचा खर्च लोकांनी दिलेल्या डोनेशनवर चालतो. या विद्यार्थ्यांचं दैनंदिन वेळापत्रक आपण जाणून घेऊया. फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत तारांगण शाळेमध्ये. तर आता आपण त्यांचं डेली शेड्यूल कसं असतो, त्यांचं टाइम टेबल काय आहे, तर आजची पहिला शेड्यूल आहे त्यांची प्रार्थना. ते आज आपण पाहू. हाथ जोड़ा, एक साथ प्रार्थना शुरू करेंगे. शुरू कर. इतनी शक्ति हमें दे बता, विश्वास कमजोर होना, हम हमसे इतनी शक्ति हमें दे बता, विश्वास कमजोर कुंकुनिया फूल फूला अर्पितो मिहार तुझला, रहो ज्यांचा भार तुझला ईश्वरा. देवा मी तुझी मुले, जशी झाड फुले, फुलांवरी मळा रे, देवा मातुझे. प्रार्थनेनंतर योगासने व व्यायाम घेतला जातो. वरती करा. सगळे वरती. सगळे एकदम. पकड़ा ले किंवा पकड़ा ले त्यानंतर 8:30 ते 9:30च्या सुमारास चहा व नाश्ता दिला जातो. 10:30 ते 1 या वेळेत वर्ग भरला जातो. त्यात त्यांना लिहायला शिकवले जाते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता शाळा चालू झाली आहे आणि सगळे मुलं आता अभ्यास करत आहेत. आपल्या टीचर आहेत सुजाता मॅडम, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की कशा प्रकारे मुलांना शिकवतात. नमस्ते मॅडम. ह्या मुलांना आपली नॉर्मल मुलं असतात ना, त्यांना फळ्यावर एक गणित दिला तरी पूर्ण 50 मुलांना तो गणित कळतो. पण ह्या मुलांचा तसं नाही. जेवढी मुलं तेवढा अभ्यासक्रम त्यांचा वेगवेगळा असतो. प्रत्येक पुस्तक असतं ना, शासन प्रत्येक मुलाला पाठ्यपुस्तक असतो तसं मुलांचं नसतो. त्यांचा प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा असतो. प्रत्येकाला वेगवेगळा अभ्यास. तुम्ही बघू शकता प्रत्येकाला वेगवेगळा अभ्यास दिसतो. कुणी गणित करू शकतो, कुणी मुलगा आता अ अक्षर काढतो, म्हणजे नुकतीच सुरुवात आहे. आपण बोलतो हा एवढा मोठा झालाय, ते त्याला अक्कल नाही. पण ह्या मुलांचं असं असतं, त्यांच्या बुद्धीची वाढ होत नाही. शरीराची वाढ होते पण बुद्धीची वाढ होत नाही. म्हणजे एखादा मुलगा मोठा दिसतो पण त्याची बुद्धी विकसित झालेली नसते, मग तो स्वतःच्या नावापासून त्याची सुरुवात करतो. एखादा मुलगा छोटा असतो म्हणजे तो वयाने कमी असतो पण त्याच्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने विकास झालेला असतो, तो जरा पुढे गेलेला असतो. काही विद्यार्थ्यांची कार्यशाळा चालते. या कार्यशाळेत दिवाळीसाठी पणत्या सजवण्याचे काम ही मुलं करतात. विकास म्हारसे यांच्या पत्नी अंजना म्हारसे व त्यांचे सहकारी स्वयंपाकगृह सांभाळतात. तर
आपण बघू शकता आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे. आणि पण घालून घेऊया. काही तुम्ही काय बनवतो? चपाती म्हणजे ही चपाती म्हणजे तुम्ही म्हणजे मेजर प्रमाणे आणि मुलांना सेम देतात की प्रत्येकाचा त्यांना शुगर वगैरे आहे त्यांना जेवण पोट भरेपर्यंत आणि बहुतेक 2-2 खातात पोरं आणि जे आमच्या ग्रामीण भागातली पोरं आहेत त्यांना चपाती जास्त आवडत नाही पोरं एकच चपाती खातात. आपण बघू शकतो की चपाती मेकिंग मशीन पण आहे यांच्याकडे आणि खूप हायजीन असं त्यांचा वापर आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की त्याच्या चपात्या तयार केल्या जातात. जाणून घेऊया आज काय बनवते. आज वरण भात आणि 2 भाज्या व एक वांगा बटाट्याची भाजी आणि एक फ्लावर मटरची भाजी. सगळ्या मुलांना तुम्ही सेम देता? हा सेम देतो. फक्त शुगरवाल्या मुलांना आम्ही राईस देत नाही. आम्ही त्यांना फक्त चपाती भाजी देतो. दुसरं स्वीट देत नाही. बाकी मुलांना सेम देतो. ओके. म्हणजे शुगर कंट्रोल मध्ये राहावी म्हणून 4 ते 5 मुलांना शुगर आहे. त्यांची शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी आम्ही त्यांचे पथ्य पाळतो. कारण त्यांच्या घरी तर पथ्य पाळले जात नाही. पथ्य आमच्याचकडे पाळले जाते. फ्रेंड्स, हे आहे तारांगणचं वसतिगृह. तुम्ही बघू शकता की सगळ्यांसाठी बेड्स आहेत. प्रत्येकाला एक लॉकर दिलेले आहे. सगळे इथे आराम करतात. इथे केअरटेकर्सची आहेत ती विशेष त्यांची अशी सेवा आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे काय समस्या ते लोक फेस करतात. तर जयवंत पवार सर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर सांगू शकाल का? या मुलांना ज्या प्रकारे हँडल करावं लागतं ना पूर्ण माहितीचं काम. दुसऱ्या ठिकाणी आम्ही भरपूर काम होती पण या ठिकाणी काम करणं म्हणजे खूप अवघड. रात्री यांचे झोपायचं म्हणजे दिसून कठीण काम आहे. मला काय कोण कधी मला मारू शकतो उठून हेच तो मुलं करतात. त्यांना ते हँडल करावं लागतं. त्याची समजूत काढावी लागते. तुमचं डेलीचा शेड्यूल तुला उठल्यापासून तुमचं काय प्रयोजन असतं? सर्व मुलांना उठवावं लागतं. त्यांची आचरण वगैरे सगळी घडी मारावं लागते. मुलं सर्व मदत करतात एकामेकाला. सकाळी त्यांना उठल्यानंतर त्यांचे ब्रश वगैरे प्रत्येकाच्या नावावरती जे ब्रश आहे त्याचं नाव आहे त्याच्यावरती त्यांना कोलगेट देऊन काही ब्रश करतात. काही ब्रश करावं लागतात. आम्ही चौकीजण आहेत ज्यांना येत नाही त्याचे ब्रश आम्ही स्वतःहून हातात घेऊन करतो. आंघोळीला पण सुद्धा प्रत्येकाला घ्यावं लागतं. प्रत्येकाच्या स्वतःहून त्यांना करता येत नाही. काही काही थोडंफार जमतं. त्यांच्या पाठीला साबण वगैरे लावून त्यांना व्यवस्थित घेऊन नंतर तो शेड्यूल नंतर पुन्हा नंतर त्यांचे अंग पुसून घेऊन सगळं टाळ वगैरे घेतो आम्ही त्यांना. पुसून झाल्यानंतर त्यांचे कपडे वगैरे प्रत्येकाचे टी शर्ट नाव प्रत्येकाला प्रत्येकाचे कपडे आहेत. दुपारी 2 नंतर ही मुलं पणत्या, रांगोळी, उठणं यांचं पॅकिंग करत बसतात. फ्रेंड्स, आपला मित्र आहे रुपेश. त्याच्याकडून जाणून घेऊया. रुपेश, तू काय बनवतोय आता? तू काय करतोय आता? कपड्याची पॅकिंग करतोयस. आणि आता तू काय करणार याच्यानंतर? म्हणजे तू काय काय बनवलंयस ह्याच्यामधून? रंग रांगोली ओतण्याचे पाकिट. तू कशाची तयारी करतोयस ही? दिवाळीसाठी. व्हेरी गुड. या मुलांची समाजाकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही दिवाळीसाठी कमीत कमी 100 रुपयांचं एक तरी पाकिट खरेदी करा, जेणेकरून ही संस्था चालवण्यासाठी तुमचा हातभार लागेल. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की मुलांची कार्यशाळा सुरू आहे. आता छान असे सुंदर दिवाळीचे दिवे त्यांनी बनवले आहेत. छान पुतणे पण तयार केले आहेत, रंग पण तयार केले आहेत. आता ते पॅकिंग करत आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी त्यांची क्रिएटिव्हिटी आहे. फ्रेंड्स, आपण जाणून घेऊया विकास सरांकडून की हा पणत्या बनवण्याचा जो उपक्रम आहे तो कधीपासून त्यांनी सुरू केली आहे. तर सांगू शकाल का?
आपल्या मुलांनी हे जे दिवे बनवण्याचं काम आता सुरू केलं आहे ते खास करून उन्हाळ्यातच हे काम चांगल्या पद्धतीने होतं आहे. कारण थंडीच्या मोसममध्ये किंवा पावसाळ्यामध्ये या दिव्यांना चांगल्या प्रकारे रंग नाही लावता येत. तर ह्यासाठी आपण फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यामध्ये मुलांकडून आपण हे दिवे रंगवण्याचं काम सुरू केलं आहे. खऱ्या अर्थाने दिवाळीमध्ये जरी दिवे विकले जात असले तरी त्याचं काम पूर्वीपासून करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वर्षभर आम्ही फक्त दिवाळी डोळ्यासमोर ठेवून चांगल्या पद्धतीने कसे दिवे बनवता येतील यासाठी तारांगण प्रयत्न करत आहे. वर्षभरातून सर्वांना एकच विनंती असते, येणाऱ्या सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये हे साहित्य पॅकिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं ध्येय आहे. त्या पॅकेटमध्ये 4 दिवे, 4 रंग, 2 उठण्याची पाकिटं, 1 सफेद रांगोळी असं जे पॅकेट आहे त्याची किंमत अवघी आम्ही 100 रुपये ठेवलेली आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांच्या जीवनास अशा पद्धतीने हातभार लावता येईल यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं अशी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करत आहे. ह्या 100 रुपयाची आमच्यासाठी खूप मोठी किंमत आहे. कारण इतर लोकांना सर्वांना आम्ही प्रत्यक्ष पैसे न मागता आमच्या मुलांच्या हाताला जे काम आम्ही देतो त्या कामाचा मोबदला तुम्ही त्यांची कामाची किंमत करून तुम्ही त्यांना सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करतो. येणारी दिवाळी सर्वांच्या घरामध्ये आमच्या मुलांनी बनवलेले दिवे पोहोचतील अशी माझी माफक अपेक्षा आहे. फ्रेंड्स, आपण बघितलंच आहे, विकास सरांनी आपल्याला सगळं काही सांगितलं आहे. तर माझी देखील तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, जे कोणी तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स, तुम्ही ज्या कॉर्पोरेटमध्ये काम करता, जिथे कुठे दिवाळी साजरी होणार आहे त्या सगळ्यांना तुम्ही विकास सरांचा मेसेज पोचवा. त्यांना मदतीचा हातभार द्या आणि आपल्या या मुलांना खूप पुढे नेण्याचा त्यांचा उपक्रम आहे तो स्वप्न पूर्ण करा. येथे मुलांच्या देखरेखीसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच मनोरंजनासाठी TV, ब्लूटूथ स्पीकर आहे. अनेक लोक त्यांच्या मुलांचे वाढदिवस या शाळेत साजरे करतात. या मुलांना शाळेला भेटी देतात. त्या दिवसापुरता मुलांच्या जेवणाचा खर्चही ते उचलतात. घडो माझ्या हातूनही सर्व सेवा म्हणून मिळावे मला शक्ती देवा. जय जय रघुवीर समर्थ. या कार्यासाठी तारांगण या संस्थेला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. मतिमंद मुलांना सांभाळायचं मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान पेलण्याचं काम तारांगण ही संस्था करते. आणि या संस्थेला हे कार्य पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीची साथ हवी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंत या मुलांच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंद. हेच समाधान अबाधित ठेवण्याचे कार्य तारांगण ही संस्था करत आहे. जर तुम्हाला या संस्थेला काही मदत करायची असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तारांगण संस्थेचे ट्रस्टी आणि चेअरमॅन विकास मारसे सर यांनी आपल्या मुलांकडून आमचा सत्कार केला. या मुलांकडून पुष्पगुच्छ घेताना मन खूप भरून आले. कौन जाए तारे ज़मीन पर, तारे ज़मीन पर, तारे ज़मीन